बघा, जर 28 पुरुष 7/8 काम 7 दिवसात पूर्ण करतात, तर राहिलेले काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील असा प्रश्न पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल किंवा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करायचा असेल, लेकरांनो, सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते. लक्षात घ्या. तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. म्हणजे तिथं लय मोठी फी वगैरे असेल असं काहीच नाही. लेकरांना, गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश कसं मिळवून देता येईल हा माझा अप्रोच. लक्ष द्या. किंवा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. हा प्रश्न आहे काळकाम वेग या घटकावर आधारित. 28 पुरुष 7/8 काम 7 दिवसात पूर्ण करतात. राहिलेलं काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील असा प्रश्न. लक्षात घ्या. इथं 2 राशी असतात. रास 1 म्हणते की 28 हे काय आहेत लेकरांनो? पुरुष. आणि काम 7 दिवसात पूर्ण करतात. मात्र किती काम पूर्ण करतात? तर 7/8 भाग काम. कामाचं स्वरूप लक्षात घ्या. रास 1 मधली ही माहिती. आता रास 2 काय म्हणते? लक्ष द्या. राहिलेलं काम. आता राहिलेलं काम किती बाबा? 7/8 काम हे पहिल्या राशीमध्ये 28 पुरुष 7 दिवसात पूर्ण करतात. याचं विवरण लक्षात घ्या. हे 8 म्हणजे लेकरांनो कामाचे एकूण भाग. लक्षात घ्या. आणि अंशस्थानी असलेले 7 भाग म्हणजे या 28 पुरुषांचं 7 दिवसाचं हे काम. मग उरलेलं काम किती किंवा राहिलेलं काम किती हा एक प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे की बाबा राहिलेलं काम किती दुसऱ्या राशीमध्ये आम्हाला मांडायचं. मग या 8 मधून हे 7 वजा करायचे. 1 भाग काम राहिलं सर. म्हणजे इथं कामाचं स्वरूप काय? 1/8 भागापैकी 1 भाग काम राहिलेलं काम आहे. कामाचं स्वरूप 1/8 भाग हे उर्वरित काम आहे. आणि हे काम 7 दिवसात पूर्ण करायचं. म्हणजे दिवसांची संख्या सुद्धा डिक्लेअर केली. 7 दिवसात पूर्ण करायचं. कामावर किती पुरुष नियुक्त करावेत? आम्हाला दुसऱ्या राशीतील माणसं शोधायची. ह्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. हे काही मोडत नाहीत वाक्सर. लक्षात घ्या. लेकरांनो, मांडणी लक्षात घ्या. इथं 8 इथं 8 ऍज इक्वल आहेत. हे 8 नाही मांडले तरी चालतात. ह्या 2 राशी परस्परांना भागीला असतात. म्हणजे हे 8 सारखे असलेले पद खलास. गणित सोडवत असताना लेकरांनो एक सूत्र, काही गुणधर्म प्रत्येक गणिताला असलेले आम्ही पाठ केले पाहिजे. MDW पहिल्या राशीमध्ये, त्याला रास 1 इथे M1 D1 W1 अशी सुद्धा रचना कुठं कुठं आढळते. MDW दुसऱ्या राशीतील, याला रास 2 म्हणा. इथं M2 D2 आणि W2. मग 28 माणसं पहिल्या राशीमध्ये काम 7 दिवसात करतात. किती काम करतात? तर 7 भाग. 8 भागापैकी 7 भाग काम करतात सर. हे काम W छदस्थानी आहे. छदस्थानी मांडायचं. म्हणजे रास 1 मांडून झाली सर. प्रश्न विचारला की राहिलेलं काम किती आहे? फक्त 1 भाग आहे. 8 भागापैकी फक्त 1 भाग राहिला सर. मग 1 भाग माणसं मांडायचे आम्हाला इथं पहिल्यानं सर. M म्हणजे माणसं. किंवा राहिलेलं काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष नियुक्त करावेत? उदाहरणार्थ X पुरुष नियुक्त करावेत. सूत्रानुसार पावलं टाका. पहिल्यानं माणसं मांडा. राहिलेले काम 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती पुरुष? उदाहरणार्थ X एवढे पुरुष नियुक्त करावेत. काम राहिलेलं 7 दिवसात पूर्ण करायचं. इथं दिवसांची संख्या सुद्धा मांडा. आणि राहिलेलं काम किती आहे? तर 1 भाग. आता छेदस्थानी 1 भाग मांडा. याची सोडवण करत असताना त्रिराशिक पद्धतीनं, अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण. या पदाचा या पदासोबत गुणाकार, या पदाचा या पदासोबत. हा 1 या 28 गुणिला 7 सोबत, तर हे 7 या X गुणिला 7 सोबत गुणिला.
हा गुणाकार कसा येईल तर 28 एका 28 गुणिला 7. आता हे पद छेदस्थानी का मांडायचे? हा x इकडे राहू द्या, चालते. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, x इकडं, x सोबत हे 7 हे 7 गुणिला आहेत, म्हणून संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला स्वरूपात, भागीला असेल गुणिला स्वरूपात, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. मग आता इथं हे तर सर 7ला 7 खाला झाले हो. आता हा भागेला 7×28 असा, म्हणजे 4 बराबर x मिळालं. याचा अर्थ किती पुरुष? तुमच्या प्रश्नाचं उत्तर 4 पुरुष नियुक्त करावेत. लक्षात घ्या, हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवतातच लेकर ग्रुपमध्ये ऍड होणार आहे. सराव म्हणून अवश्य ग्रुपमध्ये सहभागी व्हा. सेवा निशुल्क आहे असं म्हणून अजिबात वावगं ठरत नाही. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. विविध प्रश्नपत्रिकांचा, सामान्य ज्ञानाचा सुद्धा, इतर विषयांचा सुद्धा अभ्यास बिनधास्तपणे, गणिताचे प्रश्न, शंका कुशंका समस्या सुद्धा बिनधास्तपणे विचारता येईल. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.